आणि आता वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजा सुरूच राहणार आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयानं हा निर्णय घेतलेला आहे। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे। ज्ञानव्यापी मशीद कमिटीला कोणताही दिलासा त्यामुळे मिळाला नाहीये। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची मुभा देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयानं दिलेले होते आणि त्या विरोधात मशीद कमिटी उच्च न्यायालयामध्ये अपीलात आलेली होती। उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे। राज्य सरकारनं कायदा सुव्यवस्था पाहावी असं देखील यावेळेला उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। सगळ्यात पहिली आरती ही कालच पार पडलेली होती। तळघरामध्ये पूजेला स्थगिती देण्यास अखेर हायकोर्टानं नकार दिलेला आहे। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजा अर्चा सुरूच राहणार असल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलेलं होतं। तळघरात पूजेला स्थगिती देण्यास आता हायकोर्टानं देखील नकार दिलाय। ज्ञानव्यापी मशीद कमिटीला कुठल्याही प्रकारचा त्यामुळे दिलासा मिळालेला नाहीये। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजा अर्चा सुरूच राहणार असल्याचं अलाहाबाद हायकोर्टानं सांगितलेलं होतं आणि तळघरात पूजेला स्थगिती देण्यास हायकोर्टानं थेटपणे नकार दिलेला आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, ज्ञानव्यापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार आहे, अपडेट येत आहेत, काय म्हणणं आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचं? विशाल, अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आज अतिशय महत्वाची सुनावणी पार पडली। कारण व्यास तहखाना म्हणजे जो ज्ञानव्यापीच्या ठिकाणचं तळघर आहे तिथे पूजा करण्याचे अधिकार आम्हाला मिळावेत यासाठी एका व्यक्तीने तिथल्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता। जिल्हा न्यायालयाने आदेश दिले की इथे पूजेचे अधिकार आहेत घटनात्मक दृष्ट्या आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी केली जावी। मग त्या विरोधामध्ये शेवटी मशीद कमिटी ही उच्च न्यायालयामध्ये गेली होती की त्यांचं म्हणणं असं होतं की यावरती स्टे दिला जावा कारण जोपर्यंत हा सगळा भाग डिस्प्युटेड आहे। परंतु त्यावरती अंतरिम स्थगिती द्यायलाही उच्च न्यायालयाने नकार दिलाय। राज्य सरकारने यावेळी अतिशय महत्वाची भूमिका घेतली की महाअधिवक्ता म्हणाले की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आम्ही सांभाळू आणि त्यांच्या शाश्वतीनंतर मग उच्च न्यायालय म्हणाले की आता नक्कीच म्हणजे ज्ञानव्यापी मशीद कमिटीला कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाहीये। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।